कंटेनर अडवून चालकाला जखमी करून लुटणारी सराईत टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे। गुंडांविरोधी पथकाच्या धडाकेबाज कारवाईत प्रेम घाटे आणि धीरज घाटे या दोन भावांना अटक करण्यात आली आहे। दारणा नदी पुलावर कंटेनर चालकाला धारदार शस्त्रानं जखमी करून रोकड रक्कम लुटणाऱ्या या टोळीमुळे परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांच्या चौकशीत या गुन्हेगारांचा धक्कादायक कारनामा उघडकीस आलाय। लुटलेले पैसे त्यांनी नर्तकींवर उधळले असल्याची माहिती समोर आली आहे। नर्तकींच्या कार्यक्रमात मौजमजा करण्यासाठी हे पैसे खर्च करण्यात आल्याचं उघड झाल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। ज्या पैशांसाठी चालकाला मारहाण केली, जखमी केलं आणि त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला, तेच पैसे गुन्हेगारांनी ऐशोआरामात उधळले हा ऐकून सर्वसामान्यांनी डोकं धरले। गुंडांविरोधी पथकानं करंजकर नगर भागामध्ये नाट्यमय कारवाई करून आरोपींना जेरबंद केलंय। पत्र्याच्या शेडमध्ये लपून बसलेले हे गुन्हेगार चारही बाजूंनी पोलिसांच्या घेरावात अडकले आणि शेवटी त्यांनी कबुली दिली। या प्रकरणात 2 महिला आरोपींना यापूर्वीच अटक झाली होती, तर आता मुख्य आरोपी पकडले गेल्यानं गुन्ह्याचा संपूर्ण तपास वेगानं सुरू आहे। संविधान न्यूज, नाशिक। 9/2025 रोजी पहाटे फिर्यादी रामनिवास गंगाप्रसाद वर्मा हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर सातपूर येथून अहिल्यानगर येथे जाण्यासाठी घेऊन जात असताना पहाटे 4 वाजता दारणा नदीच्या पुलावर 4 ते 5 इसमांनी त्यांना अडवून कंटेनरमध्ये आतमध्ये प्रवेश करून फिर्यादी यांना धारदार हत्याराने हातावर गळ्यावर वार करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम 5,000 व फोनपेद्वारे 1,000 असे 6,000 रुपये घेऊन तिथून पसार झाले। बाबत नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर 434/2025 BNS कलम 311 115 2 352 35 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपी हे पुरुष व 2 आरोपी महिला होत्या। महिला आरोपींना नाशिक रोड पोलीस स्टेशन ठाण्याने जागेवरच पकडले होते। सदर गुन्ह्यातील मुख्य 3 आरोपी तेव्हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले होते। त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून गुंडाविरोधी पथक सदर गुन्ह्यातील 3 आरोपींचा शोध घेत होतं। रात्रीच्या दरम्यान आम्हास बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील 3 आरोपी हे करंजकर नगर दसक या भागामध्ये फिरताना दिसले। त्यानुसार सदरची माहिती आम्ही तात्काळ माननीय DCP क्राईम सर श्री किरणकुमार चव्हाण सर व माननीय ACP क्राईम सर श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाच्या 2 टीम बनवून आम्ही रात्रीपासून करंजकर नगर दसक जेल रोड परिसरामध्ये आरोपीचा शोध घेत होतो। त्याप्रमाणे आज दुपारी आम्हाला विहार बिल्डिंगचे काम चालू असलेल्या ठिकाणी माहिती मिळाली की सदर बिल्डिंगच्या कच्चं मटेरियल ज्या शेडमध्ये ठेवलं जातं तिथे काही इसम रात्रीपासून आहेत। त्यानुसार आम्ही सदर बिल्डिंगला घेराव घालून पत्र्याच्या शेडमधील 3 आरोपी त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यातील त्यांचे नावे प्रेम वसंत धाटे वय 24 वर्ष राहणार जेल रोड नाशिक, 2 नंबर धीरज वसंत धाटे वय 22 वर्ष राहणार जेल रोड नाशिक, तिसरा बालविधी संघर्ष बालक असे 3 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे।